आपल्या सभोवती आपण अशा काही व्यक्ती पाहतो ज्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच जादू असते. त्या व्यक्तींच्या संपर्कात राहायला आपल्याला आवडतं. शिवाय त्या व्यक्तींना वारंवार भेटावं, त्यांच्याशी भरभरून बोलावं, आपल्या मनातलं त्यांना शेअर करावं असं आपल्याला मनापासून वाटतं. कारण त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला आवडत असतं. असंच तुम्हालाही व्हायचं असेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधली एक महत्त्वाची, खास आणि सगळ्यांची आवडती व्यक्ती बनायचं असेल, तर पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. बघा, तुमचं व्यक्तिमत्व एवढं आकर्षक होईल की सगळ्यांच्याच तुम्ही अगदी आवडत्या बनाल. तुम्हाला एक उत्तम, सगळ्यांच्या प्रिय व्यक्ती बनवणाऱ्या 8 गोष्टी. 1. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतः बोलण्याऐवजी दुसरा काय सांगतो आहे ते ऐकून घ्या. कारण आपलंच म्हणणं रेटवणाऱ्या व्यक्ती कोणालाही आवडत नाहीत. 2. नेहमी स्वतःबद्दल बोलत राहू नका. स्वतःची स्तुती स्वतःच्याच तोंडाने कधीही करू नका. त्याऐवजी समोरच्यामध्ये काय चांगले गुण आहेत याविषयी बोला. त्याच्यातले दोष त्याने विचारल्याशिवाय त्याला सांगू नका. 3. ज्या व्यक्तींनी काहीतरी करून दाखवलेलं असतं, छोटा का असेना पण स्वतःचं विश्व निर्माण केलेलं असतं, अशा व्यक्ती दुसऱ्यांना आवडतात. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यात एक्सपर्ट व्हा. 4. समोरच्याने स्वतःहून विचारल्याशिवाय त्याला कोणताही सल्ला देऊ नका. कोणालाही विचारल्याशिवाय तुमचं मत देऊ नका. 5. तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला मदत करा. मदतीचा देखावा नको, कारण तू कधी ना कधी उघड पडतोच. त्यामुळे तुमच्या स्वभावातच तसा बदल करा आणि समोरच्यासाठी मनापासून काहीतरी करा. त्यातला आनंद जेवढा त्या व्यक्तीला मिळेल त्याहून कित्येक पटीने जास्त तुम्हाला मिळेल. 6. भावना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका. कितीही राग आला तरी समोरच्याला कधीही वाईट बोलून दुखवू नका. संयमी राहा, शांत राहा. तुमचं म्हणणं खरं असेल तर ते समोरच्याला आपोआप अनुभवातून पटत जाईल. 7. सतत अपग्रेड राहा, वाचत राहा, छंद जोपासत राहा. कारण काळासोबत चालणाऱ्या, त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवत जाणाऱ्या स्मार्ट व्यक्ती सगळ्यांनाच आवडतात. 8. पॉझिटिव्ह राहा. तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला पॉझिटिव्ह, उत्साही, आनंदी वाटलं तरच ती व्यक्ती परत तुमच्याशी बोलायला येते, नाहीतर तुम्हाला टाळते.